मागे हाताची घडी करून उभे होते त्या. सामन्याला सुरुवात होत आहे. हे असं असं बाय माझे हे बघ असं हे मॅडम. पहिला चेंडू डाव्या बाजूला भिरकावून दिला आहे करिश्मा मॅडम यांच्या हातात. एक धाव नक्कीच मिळते. एक चेंडू एक धावा. आता फलंदाजी ते दामिनी. पाहूया धाव निघते की नाही. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकाच्या हातातून बॉल निसटतोय. 2 धावा काढलाय धावून त्यांनी. 2 चेंडू 3 धावा. अभय सर टॉस कोणी जिंकला जरा सांगाल आम्हाला. या ठिकाणी थोडीशी आम्हाला अपडेट हवी होती. केपी क्वीन्स यांनी टॉस जिंकून प्रथम बॅटिंग घेतली आहे. म्हणजे तिसरा चेंडू दरम्यान लेग साइडला मारलाय. एक धाव काढलाय. पाहूया दुसरा धाव. राणी मॅडम कोणाला बघतात माहित नाही. सुंदर क्षेत्ररक्षण केलंय ते करिश्मा मॅडम यांनी. हा ना करताना धावा होण्याचे चान्सेस आहेत. पाहूया अंपायर काय इशारा देत आहेत. नाबाद त्यांनी क्रीज मध्ये पोहोचलेले आहेत. तिसरी धाव घ्यायची की नाही या द्विधा मनस्थिती होत्या त्या. 2 धावा काढून समाधान मानलंय त्यांनी. ओपनिंगला आलेले फलंदाज संजना पाटील आणि दुसरे दामिनी पाटील. खूपच फ्लायटेड चेंडू होता. नोचा इशारा पंच विनोद मार्फत. 3 आणि धावा त्या. दरम्यान चौथा चेंडू पुन्हा लेग साइडला मारलाय. क्षेत्ररक्षक आहेत तर आणि पाहूया चेंडू पकडतात की नाही. आणि चेंडू जात आहे सीमारेषा बाहेर. चौकार मिळतोय तो मॅडमला. दामिनी मॅडमनी पहिला चौकार मारलाय. राणी मॅडम यांच्या हातातून. आणि दरम्यान क्षेत्ररक्षण चेंज केले जात आहे.
व्हॉलंटियर्सनी थोडा घ्यायचा आहे, महिलांना जावं लागतं बोलवण्याला. अभय सर, प्रत्येक बॉल नंतर आम्हाला स्कोर सांगा, काय झालंय, किती नक्कीच मारले. सर. आता 21 धावा झालेल्या आहेत. 21 पहिला एक चेंडू, धावसंख्या 21. आले टाक एकच पहिला बॉल, पहिला तो खेळा. दुसरा चेंडू दरम्यान अर्चना मॅडमचा सुंदर चेंडू. पाहूया झेलबाद होतोय की नाही. धाव काढलेला आहे, बघूया दुसरी धाव घेतात की नाही. 2 धावा धावून काढलेल्या आहेत. नक्कीच आता तिसऱ्या धावेचा प्रयत्न. संजना मॅडम सांगते 3 धावा घ्या, पण आरती मॅडम समाधान म्हणतात 2 धावांवर. त्यांना नवऱ्याजवळ राहायला आवडतंय म्हणून नॉनस्ट्राईकला म्हणतात त्या नवऱ्याच्या सानिध्यात. 2 चेंडू, धावसंख्या 23. तिसरा चेंडू मॅडमचा, अर्चना मॅडमचा भिरकावला. पाहूया चौकामधून मारला चेंडू. नेम धरून फटके मारताना दिसतात संजना मॅडम. तो गॅप हेरून धरलेला आहे. तरे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस मिळणार आहे. धन्यवाद अभय सर. या ठिकाणी सोसायटीचे एव्हीपी गणेश सावंत सर आणि सोसायटीचे एव्हीपी सुशांत कोळी सर यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी होतोय. टाळ्यांचा गडगडाट होऊ द्या. मंचावर सोसायटीचे एव्हीपी गणेश सावंत सर आणि सोसायटीचे एव्हीपी सुशांत कोळी सर. टीजे धन्यवाद टीजे. मी या ठिकाणी विनंती करतोय सोसायटीचे जे आमचे एव्हीपी आहेत गणेश सावंत सर यांना की जरा 2 शब्द बोलावे या ठिकाणी. थँक्यू सो मच टीम. असेच खेळत राहा आणि पुढच्या वर्षी सोबत येताना अजून 2 लोकांना खेळायला घेऊन या, तर मॅच खेळायला मजा येईल. थँक्यू सो मच. धन्यवाद. तुम्ही दिलेला आम्ही नक्कीच लक्षात ठेवू. त्यानंतर आम्ही या ठिकाणी गणेश सावंत सर यांना मानचिन्ह सुद्धा देण्यात येत आहे. टाळ्यांचा गडगडाट होऊ द्या. दरम्यान सुशांत कोळी सर यांना सुद्धा विनंती करतो की 2 शब्द सांगावे. प्रकाश होता ते सामने होत आहे त्याच्याबद्दल जरा 2 सामने त्यांनी पण सांगावे. थँक्यू सो मच टीम. खूप चांगली तयारी केली आहे. पण जसं गणेश सर बोलले की पुढच्या वेळी येताना पुढच्या वर्षी जेव्हा आपण असं पुन्हा एकदा करू तेव्हा आपल्याबरोबर जर 2 लोक आणतात आपली टीम पण खूप मोठी वाटेल. आणि हे सगळं यासाठीच की एकत्र या, मजा करूया, खेळूया आणि पैसा पण कमवूया. थँक्यू सो मच टीम. धन्यवाद सर. दरम्यान सुशांत कोळी सर जे सोसायटीचे एव्हीपी आहेत त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार सोहळा होतोय. दरम्यान मॅचकडे वळूया आपण. दुसरा चेंडू 2 वेळा मारला आरती मॅडमनी. पंच आपल्याकडे सगळे नियम धाब्यावर घेतलेले आहेत. 1 धाव, 2 चेंडू झाले आहेत. धावसंख्या झाली आहे ती 34. दरम्यान तिसरा चेंडू करिश्मा मॅडम यांचा.
दरम्यान व्ही काउन्सिलर जे आपले आहेत सुंदर समीर फलंदाजी चेऊलकर करतात सर संजय यांचा सुद्धा या मॅडम. ठिकाणी सन्मान सोहळा पार पडतोय. त्यांना सुद्धा मानचिन्ह देण्यात, त्यांना गौरवण्यात येते. टाळ्यांचा गडगडाट. तीन षटकांमध्ये 50 धावांची गरज. या पुढील होणारा सामना केपी पॅन्थर्स विरुद्ध केपी वॉरियर्स. केपी पॅन्थर्स विरुद्ध केपी वॉरियर्स. मी दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावे. आपल्याला नाणेफेकीचा कौल या ठिकाणी पार पाडायचा आहे. पुढील होणारा सामना केपी पॅन्थर्स विरुद्ध केपी वॉरियर्स. अभय सर, ओव्हर टू यू. थँक्यू सर. बॅट पाठवा. बॅट बॅट नाही इकडे. थोडी हलकी बॅट असेल तर चांगलं होईल. एकदम लांब जाऊ नका तिकडे मॅडम. बाउंड्री लाईनला थांबा इकडे जवळच्या. तिकडून येता जाताना अर्धा तास होईल आउट झाल्यावर. करशी मॅडम तिकडेच थांबा. बस झालं. जवळ बोलवा त्यांना सगळ्यांना. तुम्ही किती जणी होत्या? 1 2 3 4 5 6 7 8 9. बरोबर आहे, बरोबर आहे. पुढील होणारा सामना केपी पॅन्थर्स विरुद्ध केपी वॉरियर्स. दोन्ही संघांचे संघनायक या ठिकाणी मंचावर आलेले आहेत आणि त्यांचा हा जो नाणेफेकीचा कौल पार पाडण्यात येत आहे तो सोसायटीचे व्हीसी निखिल कोळी सर यांच्या हातून आपण तो नाणेफेकीचा कौल पार पाडणार आहोत. पुढे होणारा सामना केपी पॅन्थर्स विरुद्ध केपी वॉरियर्स. तीन षटकात धावा करायच्या त्या 49. नाणेफेकीचा कौल झालेला आहे या ठिकाणी. षटकामागे कमीत कमी 16 धावा करायला लागतील. 16-48. केपी पॅन्थर्स या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडलेला आहे आणि केपी वॉरियर यांना
बॅटिंग दिलेली आहे पहिले, म्हणजे फलंदाजीचं आमंत्रण दिलेलं आहे. फलंदाज, दोन्ही फलंदाजांची नावं आणि बॉलरचे सुद्धा नाव, गोलंदाजाचे पहिल्या नाव. चेंडूत गडी बाद केलाय तो संजना मॅडमनी, दामिनी मॅडमनी. हे प्रभु हे हरिनाम. चौथा चेंडू दामिनी मॅडमचा, सुंदर चेंडू. 4 चेंडू मध्ये फक्त 2 धावा दिल्या आहेत आणि 1 गडी बाद केला आहे तो दामिनी मॅडमनी. संतोष मॅडम आता सामना करतील दामिनी मॅडमचा. खूपच सरपळी चेंडू होता, सुंदर टोळा लावलाय थेट नीलम मॅडम यांच्या हातात. नीलम टू नीलम, सुंदर फेकी दोन्ही नीलम यांची. 5 चेंडू मध्ये 3 धावा झाल्या आहेत. आकाश कारखंडी कुठे असतील त्यांनी मंचावर यावे, त्या संपर्क साधावा जरा मंचाशी. आकाश सिंगल कारखंडी. धावा काढून तर तुमचा स्कोर होणार नाही. षटकार चौकारांची आतषबाजी करायची आहे. शेवटचा चेंडू दामिनी मॅडमचा आणि भिरकावून दिलेला एक साईडच्या दिशेने. पाहूया झेल बाद होतो की नाही, पण झेल सुटलेला आहे. सुंदर प्रयत्न नीलम मॅडमचा. 1 धाव घेतले, दुसरा धावाचा प्रयत्न आणि 2 धावा काढल्या ते संतोषी मॅडमने. षटक संपताय पहिलं आणि धावा होत आहेत त्या. दरम्यान डीजे
पण आता मात्र खूपच उशीर केलेला आहे, कारण जिंकासाठी धावा हव्यात त्या 49 आणि आतापर्यंत फक्त 10. धावसंख्या झाल्या त्या 16. दरम्यान तिसरा चेंडू सुरेख असा चेंडू, निर्धाव असा चेंडू आणि सामना जवळजवळ आपल्या खिशात टाकलेला आहे. आता मात्र 3 चेंडू मध्ये 33 धावा हव्यात. तीन चेंडू आणि 33 धावा. सुंदर चेंडू, नो चेंडू आहे हा. नक्कीच अवांतर धाव मिळेल. नो वरती चौकार. 1+4 सॉरी. नो चेंडू आहे. फ्री हिट मिळणार आहे या चेंडूवर. धावसंख्या झाली 21 धावा. फ्रीटचा चेंडू येतोय. 3 चेंडू आहेत. धावसंख्या झाली 21. अजूनही 29 धावांची गरज उर्वरित 3 चेंडू मध्ये आणि एक सुरेख चेंडू. डॉट चेंडू येतोय. फ्रीटचा चेंडू होता, कुठेही मारू शकले असते. शेवटचे 2 चेंडू. यापुढे होणारा सामना केपी पॅन्थर्स पुढचा विरुद्ध चेंडू केपी होता. वॉरियर्स. वाईड बॉल आहे. धावसंख्या जाते 22 वरती. शेवटचे 2 चेंडू. चेंडू भिरकावलाय डाव्या बाजूला. एक धाव काढलाय. पाहूया दुसरी धाव मिळते की नाही. एका चेंडू चेंडूच्या उड्या मागे मारतोय. त्याच्या मागे आमच्या क्षेत्ररक्षण देखील उड्या मारतायत. 4 खेळाडू त्या चेंडू 2 मागे. धावा काढल्या एवढ्या जवळून. आता मात्र शेवटचा चेंडू. शेवटचा एक चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा डाव्या बाजूला मारलाय चेंडू. एकच धावेवर समाधान मानायचे आहे आणि केपी क्वीन्स हा सामना विजयी आहे.